करमाळा तालुक्यामध्ये शिवस्वराज्य यात्रा येणार आहे। या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत। करमाळा तालुक्यातील देवळाली या ठिकाणी आलो। या ठिकाणाहून या रॅलीला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी आपल्याला एक कार्यकर्ता भेटलाय। पवार कुटुंबियावर अतोनात प्रेम करणारा असा हा कार्यकर्ता आहे। तो आपल्या बरोबर आहे। करमाळा तालुक्यातील पोत्री येथील रघुनाथ जिंजाडे म्हणून हा कार्यकर्ता आहे। याने आपल्या छातीवरती शरद पवार असतील तसेच प्रतिभाताई पवार असतील यांचं जे छायाचित्र आहे त्याचं गोंधन केलेलं आहे। या गोंधनातून त्यांचं जे पवार कुटुंबाबद्दल प्रेम आहे ते याच्यातून व्यक्त होत। रघुनाथ जिंजाडे आपल्या बरोबर आहे, त्यांच्याकडून जाणूया काय सांगाल, कशामुळे हे आपण छायाचित्र गोंधलं गेलंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पवार साहेब 20 वर्षापासून प्रेम करतो, जसं माझं मतदान आलं तसं प्रेम करतोय मी पवार साहेबावर। किती वर्षापासून मतदान? 20 वर्ष होत आलो। काय सांगाल, आता करमाळा विधानसभेचे देखील वारं निवडणुकीचं वात आहे। जयंत पाटलांकडून नारायणबांची उमेदवारी सुचवली गेलेली आहे, काय असणार आहे भूमिका? तरी 100% वाजणार। आणि करमाळ्याच्या विधानसभेत आता सध्या मोठी लढत देखील होण्याचं चित्र मिळतंय। यामध्ये कशा पद्धतीने कोण आमदार होऊ शकतो? नारायणबा पटेल 15,000 आमदार होणार आणि तो तरीच वाजणार। आता आपल्या याबरोबर कधी पवार साहेबांबरोबर असेल किंवा पवार साहेबांच्या कुटुंबियाबरोबर आपली कधी भेट झाली का? भेटच झाली नाही आपली। काय तुमची काय इच्छा असणार आहे? भेट होण्याला इच्छा आहे माझी। इच्छा आहे। नक्कीच हे होते रघुनाथ जिंजाडे यांनी पवार कुटुंबियांबद्दल जे प्रेम आहे ते आपल्या छातीवरती त्यांचं जे फोटो आहेत ते गोंधून व्यक्त केलंय। परंतु अद्याप पवार साहेबांची भेट जी आहे ती त्यांना झालेली नाही, तरी पवार साहेबांच्या भेटीसाठी हा कार्यकर्ता आतुर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर पवार कुटुंबियांची यांना भेट होणार का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे। कॅमेरामॅन हरीश गाडेसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।